नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। पती विनायक डेहनकर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। नितीन गडकरी आणि बावनकुळेंकडून मनधरणीचे प्रयत्न झाले, मात्र तरी सुद्धा विनायक डेहनकर हे निवडणूक लढवण्यावरती ठाम दिसत आहेत। भविष्यातील तरुण कार्यकर्त्यांसाठी मी अर्ज मागे घेतलेला नाही। भाजपमधील बंडखोरीचा माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या संसारावरती मात्र तिकडे थेट परिणाम झालेला आहे। अर्चना डेहनकर यांच्या पतीची बंडखोरी कायम असल्याने त्या आपलं घर सोडत माहेरी भावाच्या घरी निघून गेलेले आहेत। उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या विनायक डेहनकर यांनी पक्षविरोधामध्ये बंडखोरी केली। आपल्यासोबत आहेत विनायक डेहनकर। विनायकजी, तुम्ही उमेदवारी अर्ज मागे नाही घेतलेला आहे, काय कारण आहे? कुठे नाराजी आहे? माझा उमेदवारी अर्ज कायम आहे आणि प्रवर्गात माझा उमेदवारी अर्ज कायम आहे। प्रभाग 17 मधून मी निवडणूक लढवत आहे आणि गडकरी साहेब, बावनकुळे साहेब काल येऊन गेले। गडकरी साहेबांशी पण फोनवर चर्चा झाली। माझ्या पत्नीने पण मला आग्रह केला। माननीय आमदार प्रवीणजी दटके हे सुद्धा येऊन गेले। सगळ्यांचं म्हणणं आहे मी पक्षावर नाराजी आणि जे दिलेले उमेदवार त्यांच्याबद्दलची पार्श्वभूमी त्यांना सांगितली आणि मी पक्षावर नाराजी म्हणून येणाऱ्या ज्या भविष्यात जे कार्यकर्ते तयार होत आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये याकरता कार्यकर्त्यांसाठी मी माझी उमेदवारी कायम ठेवलेली आहे। जे भाजपचे नगरसेवक राहिलेले होते, माजी नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी देखील उमेदवारी मागे घेतलेली आहे। आज त्यांच्याविषयी काय सांग? असो, कसं आहे की प्रत्येकांना असं वाटतं की माझं भविष्य पक्षात आहे आणि मला त्यांच्यासोबत राहायचं आहे, परंतु मी आता 60 वर्षाचं होत आहे। पुढच्या काळामध्ये मी 65 वर्षाचं होईल। आता जे तरुण कार्यकर्ते आहे मला त्यांच्यासाठी लढायचं आहे आणि त्यांची एकजुटता ठेवायची आहे आणि पुढे भविष्यामध्ये हे हारले की पक्षाला बरोबर लक्षात येईल की आपण कुठे चुकलेलो आहोत, आपण स्थानिक कार्यकर्त्यांना तिकीट द्यायला पाहिजे, हा त्यांचा निर्णय असायला। खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।